तर एशियाटिक सोसायटीची निवडणूक पुन्हा टळलेली आहे। कुमार केतकर समितीच्या घोळामुळे गोंधळ झालेला आहे। केतकर गटाचा निवडणूक प्रक्रियेमध्ये केतकर गटानं घोळ घातलेला आहे, त्यामुळे ही निवडणूक टळली आहे। तर केतकर समर्थकांच्या निवडणूक घोळामुळे एशियाटिक सोसायटीची निवडणूक पुन्हा टळलेली आहे। अधिक माहिती पाहूयात। वर्ष 2023च्या निवडणूक अधिकाऱ्यावर अनेक आक्षेप घेतले गेलेत। एशियाटिकमध्ये अपात्र निवडणूक अधिकारी नेमला गेला असा आक्षेप घेतला गेलाय। पात्र नसणाऱ्या अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया राबवली असाही आक्षेप घेतला गेलाय। धर्मादाय आयुक्तांनी गैरकारभाराची चिरफाड केली आहे। एशियाटिकच्या निवडणूक प्रक्रियेत अनेक घोळ आढळलेत। धर्मादाय आयुक्तांनी शनिवार 14 मार्च 2026 रोजीची निवडणूक ही स्थगित केली आहे। धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेवर पर्यवेक्षक नेमलाय। प्रक्रिया कायदेशीरपणे राबवूनच निवडणूक घ्या असं धर्मादाय आयुक्तांचं म्हणणं आहे।